प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. महाराष्ट्रातले एक फार मोठे समाज सुधारक साहित्यिक गोविंदराव पानसरे ज्यांची हत्या करण्यात आली. त्या हत्यारा कोण होता अजूनही कोणी सापडू शकलं नाही. दाभोळकर यांचे मारेकरी ज्या पद्धतीने अजूनही सापडले नाहीत, तसे गोविंदराव पानसरे यांचे मारेकरी सुद्धा अद्याप सापडलेले नाही. गोविंद पानसरे यांचं नाव महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये, साहित्यिक क्षेत्रामध्ये एका गोष्टीसाठी आवर्जून घेतल्या जातं, ते म्हणजे त्यांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला खरे शिवाजी कोण होते हे सप्रमाण पुराव्यासहित दाखवून दिले. आजपर्यंत बहुजन प्रजाप्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा नाटा इतिहास आम्हाला सांगितला गेला. महाराजांबद्दल अनेक खोटे नाटे संदर्भ आम्हाला देण्यात आले आणि आम्हाला त्यातलं काही माहिती नसल्यामुळं महाराष्ट्रानं त्यावरती विश्वास ठेवला आणि अशा वेळेला संभाजी महाराजांची बदनामी हा सगळा प्रकार त्या वेळेला घडला. परंतु त्यानंतर गोविंदराव पानसरे सारखे शेकडो लेखक जन्माला आले आणि त्यांनी मग खरा इतिहास आम्हाला सांगायला सुरुवात केली. खरे शिवाजी राजे कोण होते, खरे संभाजी राजे कोण होते हे त्यांच्या लेखणीमुळे आम्हाला कळले. गोविंदराव पानसरे यांच्यामुळे छत्रपती शिवाजी राजे हे बहुजन प्रजा प्रतिपालक कुळवाडी भूषण राजे होते, रयतेचे राजे होते हे जगाला कळलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राज्य व्यवस्था, समाज व्यवस्था त्या काळातली महाराजांनी निर्माण केलेली, हे सगळा खरा इतिहास जगासमोर आला. आणि खरे शिवाजी राजे हे जगासमोर आले. त्यांच्या त्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या माध्यमातून, शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी राजे हे जगाला कळले आणि तिथून प्रतिगाम्यांची, नफरतखोरांची पोटदुखी सुरू झाली आणि त्या पोटदुखीचा परिपाक म्हणजे गोविंदराव पानसरे यांच्या जाण्यानं झाली. परंतु गोविंदराव पानसरे यांनी जो लिहून ठेवलं महाराजांबद्दल ते मात्र आजरामर झालं. 1988 मध्ये त्यांनी ते पुस्तक लिहिलं, म्हणजे कमीत कमी 40 वर्ष आधी त्यांनी ते पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाची दाहकता, त्या पुस्तकातली सत्यता आज देखील इतकी तीव्र आहे की सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराला अतिशय गलिच्छ भाषेमध्ये आपला त्या पुस्तकाच्या विरोधातला राग व्यक्त करावा लागला. खरं म्हणजे या आमदारांना अशी भाषा शोभत नाही. लोक पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकत आहे आणि वर्णामध्ये डाळ शोधणारे एक कमिशनवाले, म्हणजे एक प्रकारे गावगुंडाची भाषा यांची, यांना ही भाषा बिलकुल शोभत नाही. ज्या भाषेचा आपण वापर कुठे करू शकत नाही अशी भाषा त्यांनी त्या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत प्रशांत आंबी यांच्या बरोबर फोनवरती बोलताना केली. तुम्हाला भेट, मी तुला मारेल, मारून टाकेल वगैरे काही शब्दप्रयोग त्यांनी केलेले आहे. खरं म्हणजे या आमदाराला ताबडतोब निलंबित करण्यात आलं पाहिजे, परंतु तसं काही होत नाही. त्यांनी जी धमकीची भाषा वापरलेली आहे, त्यांना अटक करून गोविंद पानसरेंच्या जी काही हत्या झालेली आहे त्याच्याबद्दल या आमदाराला काही माहिती आहे का?
याची माहिती त्या आमदाराकडून काढली पाहिजे, पोलिसी कारवाई करून. परंतु तसं काही होणार नाही, तसं काही घडणार नाही. आजवर सत्ताधारी आमदारांनी अनेक अकलेचे तारे तोडलेले आहेत. एकाही व्यक्तीवरती कारवाई झालेली नाही. विरोधकांवरती कारवाई होते, त्याने काही करो या न करो, विरोधकांवरती कारवाई होते. परंतु या आमदारांवरती, सत्ताधारी आमदारांवरती कधीही कारवाई होणार नाही. या आमदारानं जी भाषा वापरली त्या भाषेचा निश्चितपणे आम्ही भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो. ही भाषा पुन्हा कोणी वापरू नये एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगापासून कोणी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी तो गोविंद पानसरे सारख्या लेखकांच्या साहित्य कृतीमधून जगासमोर आल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.